आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली मागील 5 वर्षात ग्रामीण भागात विकास कामांना चालना देत असताना हजारो कोटी रुपयाचा निधी प्रत्यक्षात देऊन गावात वाड्यापाड्यावरती राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळू लागल्या। महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, काही मुख्य रस्ते असतील, हे देखील आज आपण पाहिलं असेल तर दळणवळणाची व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीनं उभी राहते। आणि या मायबाप जनतेनं जे काही प्रेम दादांवरती केलं, दादांचा विश्वास होता आणि मी देखील जाहीरपणाने सांगत होतो की माझी मावळची मायबाप जनता ही प्रामाणिक आहे, इमानदार आहे, जो काम करतो त्याच्या मागे ठामपणाने उभी राहते। ते आज या मतातून प्रत्येक ठिकाणी मी 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषदेचे उमेदवार विजय करून दाखवून दिला। निश्चितच आज जर अजितदादा असते तर त्यांना निश्चितच आनंद झाला असता, मात्र आज अजितदादा आपल्यात नाहीयेत। हा विजय जो आहे तो कसा साजरा? माझ्या दादांना समर्पित आहे। दादा जरी आज आपल्यात नसले तरी नक्कीच कुठून तरी पाहतायत आणि त्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागं, माझ्याबरोबर असल्या सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या पाठीमागं, या मावळच्या मायबाप जनतेच्या मागं आहे, हे मात्र आम्ही कधी विसरू शकत नाही। निश्चितच आपण पाहतोय की मावळचे आमदार यांनी हा विजय जो आहे तो अजितदादांना समर्पित केलेला आहे। क्षेत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ। मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादीने एक हाती सत्ता काबीज केलेली आहे। पुन्हा एकदा मावळचे आमदार सुनील शेळके यांचा करिश्मा आपल्याला दिसून आलेला आहे। आता आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके, आपण त्यांची चर्चा करू। आता काय सांगणार, आपण एकदा भाषणामध्ये बोलले होते एकटा पास, त्या हिशोबाने एकदा पुन्हा आपण सत्ता काबीज केली काय? माझ्या मायबाप जनतेवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे। जे विरोधी मंडळी फक्त 15 दिवसाकरता निवडणुकीला बाहेर येतात, वल्गण्या करतात किंवा ज्यांना उमेदवारी घ्यायची इच्छा नाहीये अशाला देखील प्रवृत्त करायचं, त्यांना आर्थिक खड्ड्यात घालायचं, गावात संघर्ष लावायचा, एवढाच फक्त विरोधकांचा उद्योग आजपर्यंत आपण पाहिला। परंतु आम्ही 5 वर्ष सातत्याने काम करतोय, सुखादुःखात उभं राहतोय आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं उत्तरही होत असताना ही माझी मायबाप जनता मतदान रूपी आशीर्वाद देऊन आमच्या मागे उभी आहे, हेच आजच्या निकालातून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। अशा पद्धतीने राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं विजयाचं बुक अक्षय काय रे पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये 5ही जिल्हा परिषदेच्या जागा असतील आणि 10ही पंचायत समितीच्या जागा असतील। या 15 जागी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सत्ता काबीज केली। 2 मिनिटं ऐका रे। पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये 5ही जिल्हा परिषदेच्या जागांवर आणि 10ही पंचायत समितीच्या जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी हा दबदबा कायम राखलेला आहे। परंतु याच निवडणुकांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतरची ही निवडणूक होती, त्या अनुषंगाने भावनिक वातावरण होतं। आपण सुनील शेळके यांच्याशी बोलणार आहोत। त्यांना प्रत्येक निवडणूक झाली, निकाल लागला की अजितदादांचा सुनील शेळकेंना फोन यायचा। आज तो फोन मात्र येणार नक्कीच दादा असते तर आम्ही सगळेच आज आनंदानं खूप मोठा उत्सव साजरा केला असता। परंतु ठीक आहे, आज दुर्दैव आहे, या सगळ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा माझ्या मायबाप जनतेनं मावळ तालुक्यात जे काही दादांनी विकास कामांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्षात ती कामं देखील उभी राहताना पाहतोय आपण। त्याच कामातून आणि दादांच्या असलेल्या योगदानातून माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं आज मतदान रूपी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहून त्यांना भरघोस असं मताधिक्य देऊन दादांचं उत्तरही होण्याचा आज खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न केला। परंतु ते शब्द आज कानावरती पडणार नाही। सुनीलला
शुभेच्छा. तू परत एकदा तीच कामगिरी करून दाखव. ठीक आहे, चालते थोडं. काय आज आठवतंय तुम्हाला या क्षणी अजितदादांच्या अनुषंगाने, या विजयाच्या अनुषंगाने? बोलता तर सुनील शेळके भावनिक झालेले आहेत, कारण अतिशय विश्वास सुनील शेळके यांच्यावरती अजितदादांचा होता. प्रत्येक विजय झाला की अजितदादा सुनील शेळकेंना फोन करायचे आणि त्या विजयात स्वतः सामील व्हायचे. आज सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा मावळमध्ये दबा कायम ठेवला आहे, परंतु त्या अजितदादांच्या शुभेच्छांचा फोन मात्र सुनील शेळके यांना येणार नाही आहे. त्यामुळं भावना विवश आहेत, त्यांना अश्रू या शैली चालू असतानाची पुन्हा मावळ तालुक्यातील 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीच्या गणावर जे आहे ते अजित पवारांच्या निर्विवाद असं वर्चस्व जे आहे त्या ठिकाणी गाजवलेले पाहायला मिळत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता मावळचे आमदार सुनील शेळके अण्णा, दादांच्या जाण्यानंतर ही पहिलीच निवडणूक या ठिकाणी, ती काय भावना आहे पहिल्या? नक्कीच दादांनी मागील 6 वर्षापासून मावळ तालुक्यात विकास कामांच्या माध्यमातून खूप चांगले महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, रस्ते, लाईट, पाणी या सुविधा देखील जर आपण पाहिलं तर सक्षमपणानं आता होताना आपण पाहतोय. आणि त्यात दादांचं जाणं हे नक्कीच सगळ्यांनाच वेदनादायी आहे. परंतु माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं दादांनी केलेले विकास कामं आणि विश्वास हा खऱ्या अर्थानं मतदान रूपी दादांना श्रद्धांजली समर्पित करून 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद उमेदवारांना विजयी केले, याचं खूप समाधान आहे. अनेक निवडणुका ज्या आहेत त्या मागील काळात झाल्या. प्रत्येक निवडणुकामध्ये विजयी मिळवल्यानंतर अजितदादांचा फोन यायचा. आज मात्र तो फोन कुठेतरी आवाज नाही. काय नक्की ते बघा, शेवटी नेत्याचं कार्यकर्त्याला शाबासकीची थाप या असतीच. आमचे नेतेच दादा होते आणि निवडणुकीचा निकाल ऐकला की आवर्जून फोन करून शाबासकीची थाप द्यायची. आज ती थाप द्यायला नाही येत, परंतु आशीर्वाद आहेत. आणि सुनित्रा वहिनी आज त्या देखील समाधान व्यक्त करतायत. दरवेळेस सुनील जो आवाज होता तो आता आवाज देणारच कोण राहिलेला नाही ना. आता काय, शेवटी नियती पुढे म्हणतो ना आपण की असा काळा घातल्यावरती विलाजही नसतो. परंतु ठीक आहे, सुधरून पुढे आता काम करायचं. तेवढी आता उणीव दादांची कधी भरणारी नाहीये, पण प्रयत्न करू. रणजित जाधव, अक्षय, अरे काय रे केलं रिक्षाने? का रे, काय प्रॉब्लेम झाले पण? हा, आकडेवारी बाहेर सगळी पब्लिश केली त्यांनी पत्रकारांना जी दिली. 어려워. 어디 가야